मी अरुण घोडके. शिवचिंतन शिवकालामध्ये तीन प्रकारच्या भूधारण पद्धती होत्या. मिरासी किंवा तालवाहिका, उपरी आणि वतन जमीन धारण पद्धती. म्हणजे ग्रामअधिकारी व कारागीर यांच्या ताब्यात असलेली म्हणजेच बलुतेदार यांनी कसलेली जमीन. मिरासी जमीन यामध्ये जमिनीची मालकी जमीन कसणाऱ्याकडे असायची. मालमत्ता वंशपरंपरागत व विक्रीलायक असायची. मिरासदार किंवा तालवाहिका म्हणजे मिरासीच्या जमिनीचा मालक. यास तो जोपर्यंत जमिनीचे सारा भरतो तोपर्यंत जमिनीपासून वंचित करता येत नसे. त्याचकडून जमीन काढून घेतली तरी 30 वर्षाच्या कालावधीनंतर सुद्धा त्याला ती परत मिळवता येत असे. उपरी जमीनधारणा पद्धतीमुळे शेतकऱ्याला त्याची स्वतःची नसलेली जमीन कसण्याचा हक्क होता. ही जमीन त्याने तात्पुरती खंडाने घेतलेली असायची. खंडाचे दरही सगळीकडे सारखे नसायचे. म्हणजे उपरी एक कुळ होता व तो जमीनचा मालक नव्हता. गाव हा घटकाचा उगम कसा झाला या वंश परंपरागत गोष्टी आख्यायिका बऱ्याच सांगितल्या जातात. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.